खाद्यान्नाच्या रक्षणासाठी, शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी तसंच ग्राहकांच्या हितासाठी आवश्यक आहे. शेतकऱ्यांकडून गोदामांमध्ये साठवून ठेवलेल्या उत्पादनांच्या बदल्यात दिल्या जाणाऱ्या नेगोशिएबल वेअरहाऊस रिसीटवर बँकेतर्फे दिल्या जाणाऱ्या कर्जाच्या सोयीमुळे शेतकऱ्यांचा खूपच फायदा झाला आहे. देशभरातील धान्य साठवणीची व्यवस्था अधिक सक्षम, आधुनिक आणि प्रभावी करण्याच्या उद्देशानं तसंच नेगोशिएबल वेअरहाऊस रिसीट अथवा पावतीला आणखी बळकटी आणण्यासाठी भारत सरकारनं गोदाम विकास आणि विनिमय कायदा 2007 मंजूर केला. या कायद्यानुसार साल 2010 मध्ये गोदाम विकास आणि नियमन अधिकारिणी WDRA ची स्थापना केली. याचा उद्देश शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात मिळेल त्या पडेल किमतीत आपला माल विकण्याच्या समस्येतून त्यांची सुटका करण्यासाठी मालाची गोदामात साठवण किंवा बेगमीसाठी त्यांना प्रोत्साहन देणं आणि त्या बदल्यात दिल्या जाणाऱ्या निगोशिएबल वेअरहाऊस म्हणजेच गोदामाच्या रिसीटला कायदेशीर दस्तऐवजाचा दर्जा देणं हा आहे. यामुळे शेतकऱ्यांना बँकेतून सुलभपणे कर्ज मिळेल. एका क्रांतिकारी योजनेअंतर्गत सन 2010 मध्ये देशभरात एक समान निगोशिएबल वेअरहाऊस रिसीट प्रणाली लागू करण्यात आली आणि निर्धारित कसोट्यांच्या आधारे अशा गोदामांच्या नोंदणीची सुरुवात झाली जे नेगोशिएबल वेअरहाऊस रिसीट जारी करतात किंवा करू इच्छितात. विकासाच्या नव्या पर्वात अधिकारिणीनं आपली कार्यप्रणाली आणखी सुनियोजित करण्याच्या उद्देशानं आपल्यामध्ये बदल घडवून आणण्याची योजना यशस्वीपणे लागू केली आहे. उद्देश होता की शेतकऱ्यांना एक सुलभ, सुरक्षित आणि उपयुक्त प्रणाली उपलब्ध व्हावी जेणेकरून त्यांना आपला कृषीमाल कमी किमतीत विकण्यास विवश व्हावं लागू नये आणि त्यांना त्यांच्या शेतमालाची योग्य किंमत मिळावी. त्याचबरोबर एक महत्वाचं पाऊल उचलण्यात आलं ते म्हणजे नेगोशिएबल वेअरहाऊस रिसीट प्रत्यक्ष हातात देण्याऐवजी ती इलेक्ट्रॉनिक स्वरूपात देण्याची व्यवस्था करण्यात आली. आता सगळी गोदामे हा महत्वाचा दस्तऐवज डिजिटल स्वरूपात जारी करतात. या कामात अधिकारिणीतर्फे रजिस्टर्ड रिपॉझिटरीज इलेक्ट्रॉनिक नेगोशिएबल वेअरहाऊस रिसीटशी संबंधित सेवा प्रदान केल्या जातात. यामुळं आता शेतकऱ्यांना पावती हरवण्याची, खराब होण्याची किंवा फसवले जाण्याची अथवा ती चोरीला जाण्याची भीती नाही. एकाच पावतीवर बँकेतून अनेक वेळा कर्ज घेण्याची शक्यताही आता समाप्त झाली आहे. या प्रणालीमुळे बँका आता निश्चिंत होऊन शेतकऱ्यांना कर्ज देत आहेत. ही इलेक्ट्रॉनिक निगोशिएबल वेअरहाऊस रिसीट कायदेशीररित्या मान्य, प्रामाणिक आणि सुरक्षित दस्तऐवज आहे. बँकेला किंवा शेतकऱ्याला कोणतीही जोखीम उचलावी लागत नाही, कारण नोंदणीकृत गोदामांना विमा उतरवणं अनिवार्य आहे. नोंदणीकृत गोदामांमध्ये शास्त्रीय पद्धतीनं कृषी मालाची साठवण केली जाते, ज्यामुळे मालाचा दर्जा किंवा क्वालिटी कायम राहून त्याला चांगला बाजारभाव मिळतो. गोदामाची रसीद डिजिटल झाल्यानं आम्हाला लई फायदे होणार आहेत. यामध्ये आधी तर रसीद हरवल्यामुळे जी भीती असायची ती आता असं काही होणार नाही. आता तर सरळ बँकेत जावा आणि त्याला आपला नंबर द्या आणि तो सगळं आपला अकाउंट उघडून बघून घेतो. तुमचा किती माल ठेवला गेला आहे, त्याच्यावर तुम्हाला कर्ज किती मिळू शकतं, म्हणजे त्यात सांभाळायची गरज नाही. यामुळे आम्हाला बरेच फायदे होणार आहे. आधी आम्हाला रसीद मिळायची हाताने लिहिलेली, ती हरवण्याची भीती असायची आणि त्यात खराब होण्याचा धोका जास्त असायचा. अरे कुठं काही चूक होऊ नये आणि आता त्यात असा कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. आम्ही यामुळे खूप खूप खुश आहोत. बघा, इलेक्ट्रॉनिक निगोशिएबल वेअरहाऊस रिसीट किंवा पावतीला बँकेत गहाण ठेवून सहजपणे कर्ज घेता येतं. कमोडिटी एक्सचेंज मध्ये ट्रेडिंग करता येतं. खरेदीदाराला एकदा किंवा अनेक वेळा हस्तांतरित करता येऊ शकतं. एकंदर मालातील एक हिस्सा विकला किंवा खरेदी केला जाऊ शकतो. पावतीला ई-नाम व इतर इलेक्ट्रॉनिक बाजारपेठांना जोडून वितरणाच्या शक्यता वाढवल्या जाऊ शकतात आणि देशभरातल्या खरेदीदारांना संधी मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना चांगला भाव मिळतो. या पारदर्शक, सुरक्षित आणि भरोशाच्या प्रणालीनं शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीचा आणि समृद्धीचा मार्ग सुकर केला आहे. आता किसान क्रेडिट कार्ड धारक छोट्या आणि मध्यम शेतकऱ्यांना गोदामातल्या धान्य साठवणीच्या काळात सुद्धा 6 महिन्यांसाठी पीक कर्जा इतक्या कर्जाची व्यवस्था करण्यात आली आहे. या सोयीमुळे शेतकऱ्यांना एक मोठा दिलासाच मिळाला आहे. नवीन प्रणाली डिजिटल मंचावर चांगल्या प्रकारे लागू व्हावी या उद्देशानं अधिकारिणीतर्फे एक इंटिग्रेटेड पोर्टल विकसित करण्यात आला आहे. यावर सर्व भागधारकांना आपापल्या क्षेत्रात संबंधित सेवा तत्परतेनं उपलब्ध होतात. आता गोदामे आपली नोंदणी ऑनलाईन करतात. नोंदणीकृत गोदामांच्या ऑनलाईन देखभाल किंवा मॉनिटरिंगमुळे साठवणीच्या दरम्यान होणाऱ्या गैरव्यवहारांना आता आळा बसला आहे. इलेक्ट्रॉनिक नेगोशिएबल वेअरहाऊस रिसीट तयार करण्यासाठी आणि त्याच्या प्रबंधनासाठी 2 रिपॉझिटरीज संस्थांना अधिकार देण्यात आले आहेत. WDRA नं आपलं कार्यालयीन कामकाज माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीनं अधिक सक्षम आणि वेगवान बनवलं आहे.
यामुळेच आम्ही आमच्या भागधारकांना उत्कृष्ट सेवा देण्यात सक्षम झालो आहोत. WDRA न 6 इन्स्पेक्शन एजन्सीजना गोदामांचे निरीक्षण करण्यासाठी अधिकृत केलं आहे. या संस्थांकडे अनुभवी, प्रशिक्षित आणि तांत्रिक क्षमता असणारे अधिकारी आहेत, जे साठवणीचं कार्य सुकरपणे चालावं म्हणून वेळोवेळी गोदामांची पाहणी करतात. WDRA न आपल्या नव्या रूपात आणि स्वरूपात शेतकरी, कृषी बाजार, कमॉडिटी एक्सचेंज, वेअरहाऊस सेवांमध्ये तसंच बँका आणि आर्थिक संस्थांमध्ये आपलं विशेष स्थान निर्माण केलं आहे. देशातल्या कोट्यावधी शेतकऱ्यांना याचा प्रत्यक्ष लाभ मिळत आहे. हम 2022 में देश के किसानों की इनकम डबल करने का लक्ष्य लेकर के चल रहे हैं. WDRA चे प्रयत्न भारत सरकारच्या सन 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचा संकल्प प्रत्यक्षात आणण्यात सहाय्यक ठरला आहे. विकास आणि समृद्धीचा नवीन प्रकाश झळकत आहे. सबसे पहले हमने ये थोड़ा चित्र भी दिखा है ना, वीडियो दिखा है, तो इसका मतलब है कि हमारा जो विभाग है तो गोदाम और बाकी फैसिलिटी के लिए सब्सिडी देता है. इसके लिए पहले मैंने आपको ये वीडियो दिखाया है. इसके बाद जो हमारी डिपार्टमेंट क्या योजना लागू करता है, उसकी कितनी सब्सिडी है, उसके बारे में हम ये इस स्लाइड में देखते हैं. ठीक है, सबसे पहले मैं मेरा थोड़ा सा अल्प परिचय करके देना चाहता हूँ. मेरा नाम अच्युत सुरवसे है, मार्केटिंग ऑफिसर, डायरेक्टरेट ऑफ मार्केटिंग एंड इंस्पेक्शन, मिनिस्ट्री ऑफ एग्रीकल्चर एंड फार्मर्स वेलफेयर, गवर्नमेंट ऑफ इंडिया. मैं यहाँ पे सिविल लाइन पे बैठता हूँ और मेरा कार्यक्षेत्र पूरा विदर्भ है. ये अकोला, बुल्ढाना और वाशिम डिस्ट्रिक्ट छोड़ के पूरा विदर्भ यहाँ से मैं डील करता हूँ. और मेरा सब्जेक्ट है कृषि विपणन, मतलब एग्रीकल्चर मार्केटिंग. जो भी केंद्र सरकार अपनी एग्रीकल्चर मार्केट रिलेटेड पॉलिसी बनाती है तो उसको हम यहाँ से इम्प्लीमेंट करते हैं. तो उसी को मद्देनज़र रखते हुए कि ये केंद्र सरकार की एक स्कीम है. मराठी चालेल ना? ओके. तर ही आपली केंद्र सरकारची एक स्कीम आहे. त्या स्कीममध्ये शेतकऱ्यांना जे कृषी विपणन संबंधी अनुदान वगैरे या स्कीममध्ये सरकार देत आहे. त्या स्कीमबद्दल या स्लाईडमध्ये आपण पाहतो. आमचा एक विभाग आहे विपणन एवं निरीक्षण निर्देशालय. याचं काय आहे की 1935मध्ये ह्या विभागाची स्थापना झाली. ती स्थापना कशासाठी झाली? कृषीमध्ये जे आपण मार्केटिंग करतो, कृषी उत्पादनात जे मार्केटिंग करतो, त्याचे जे धोरणं आहेत, त्याचे जे वेगवेगळे स्कीम आहेत, त्याचे जे वेगवेगळे कार्यक्रम आहेत, त्याचा विकास करण्यासाठी हे विभाग 1935 साली गव्हर्नमेंटने स्थापन केला आहे. त्याच्या एक कार्यालय आहे हे फरीदाबादला आहे आणि नागपूरला याचे ब्रँच हेड ऑफिस आहे. प्रधान शाखा कार्यालय म्हणून नागपूरला आहे. ठीक आहे. याचा मेन उद्देश आहे की कृषी संबंधित ज्या स्कीम असतील त्या भारतामध्ये राबवायच्या आहेत. याचे प्रमुख आहेत कृषी पणन सल्लागार, जे भारत सरकारला रिपोर्ट करतात. याचं आमचं उद्दिष्ट काय आहे, कार्य काय आहे? पहिला कार्य आहे की सल्ला देणे. केंद्र सरकारमध्ये जे विभाग आहेत, जे कृषी संबंधित विभाग आहेत, त्यांना सल्ला देणे. राज्य सरकार असतील, राज्य सरकारमध्ये जे विभाग आहेत त्या विभागांना सल्ला देणे. त्याच्यानंतर जे केंद्रशासित प्रदेश आहेत, केंद्रशासित प्रदेशांना कृषी विपणन आणि संबंधित कार्यासाठी सल्ला देणे. दुसरं आहे की कृषी संबंधित जे विपणन कार्य करत आहेत, म्हणजे ॲग्रिकल्चर मार्केट रिलेटेड जे कार्य होत आहे ते आपण मुख्यत्वे ॲग्रिकल्चर प्रोड्यूस मार्केट कमिटीद्वारे आपण करत आहोत. त्या ॲग्रिकल्चर प्रोड्यूस मार्केट कमिटी म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समिती जे नियमावली असतील, त्यांचे कार्य करण्याची पद्धती असतील, त्यांचे विविध नियम असतील, ह्याच्यामध्ये आपण बदल करण्यासाठी सुचवत आहोत. दुसरा आहे की आपलं एक ॲक्ट आहे, कायदा आहे, 1937चा आपला एक कायदा आहे, त्याला म्हणतो APGMA ॲक्ट, ॲग्रिकल्चर प्रोड्यूस ग्रेडिंग अँड मार्किंग ॲक्ट. त्या संदर्भात आपण लायसन देत आहोत. त्याच्यामध्ये काय ॲगमार्क, आपण पॉप्युलरली काय म्हणतो त्याला ॲगमार्क ॲक्ट आपण इम्प्लिमेंट करत आहोत. त्यानंतर वेगवेगळ्या कृषी संबंधित, कृषी पणन संबंधित ज्या स्कीम आहेत त्याच्या आपण इम्प्लिमेंट करत आहोत. त्या ह्या 3 प्रकारच्या स्कीम आहेत. त्याला AMI स्कीम म्हणतो. पहिला आहे कृषी विपणन पायाभूत सुविधा, ही एक स्कीम आहे. दुसरी आहे
मार्केट रिसर्च आणि इन्फॉर्म नेटवर्क याच्यामध्ये आपलं एक ॲगमार्क म्हणून ॲगमार्क डेट म्हणून एक आपलं पोर्टल आहे. त्याच्यामध्ये देशातल्या जवळपास 7,500 कृषी उत्पन्न बाजार समिती या जवळपास 350 कमोडिटी म्हणजे ॲग्रिकल्चर जितके कमोडिटी आहेत त्याचे आपण बाजारामध्ये जे आगमन होत आहे त्याचे प्राईस आहेत ते आपण प्रत्येक दिवशी त्याच्यामध्ये डिस्प्ले करत आहोत. दुसरा आहे ॲगमार्क ग्रेडिंग सुविधा. याच्यामध्ये जे ॲगमार्क आपण ॲक्ट इम्प्लिमेंट करत आहोत त्या ॲगमार्क ॲक्टच्या अंतर्गत ज्या कमोडिटी आहेत त्याचं आपण ग्रेडिंग करत आहोत. आणि राज्य सरकार लेवलमध्ये जे कृषी पणनसंबंधित जे अधिकारी पदाधिकारी असतील, कृषी उत्पन्न बाजार समिती असतील किंवा कृषी विभाग असेल त्यांना आपण ट्रेनिंग द्यायचं काम करतो. हे आपलं एक अल्प म्हणजे परिचय आहे आपल्या विभागाचा. आता जी आपण हे स्कीमबद्दल पाहणार आहोत त्या स्कीमचं नाव आहे ISMA इंटिग्रेटेड स्कीम फॉर ॲग्रिकल्चर मार्केटिंग. ह्या स्कीममध्ये जवळपास 6 स्कीमचा सब स्कीमचा अंतर्भूत केलेला आहे. ह्या 6पैकी आपण फक्त AMI जी वरी पाहिलेली आहे त्यामध्ये AMI स्कीमबद्दल पाहणार आहोत, ॲग्रिकल्चर मार्केटिंग इन्फ्रास्ट्रक्चर. या स्कीममध्ये कोणकोणत्या घटकासाठी कृषी संबंधित जे स्टेकहोल्डर आहेत, भागधारक आहेत, म्हणजे शेतकरी असतील, वैयक्तिक व्यक्ती असतील किंवा संस्था असतील, FPO असतील किंवा कृषी उत्पन्न बाजार समिती असतील, यांना कशा पद्धतीचे आपण अनुदान देत आहोत त्यासंबंधी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. याचा इतिहास पाहिला तर आपण पहिल्यांदा 2001मध्ये ग्रामीण भंडारण योजना नावाची एक स्कीम आपण सुरू केली होती. त्याच्यानंतर अमिग्ज ॲग्रिकल्चर मार्केटिंग इन्फ्रास्ट्रक्चर ग्रेडिंग स्टँडर्डची नावाची स्कीम आपण 2004ला सुरू केली होती. ह्या स्कीम खूप काळानंतर त्यांच्या बदलाव करून आपण 2014 ह्याच्यामध्ये एक AMI नावाची स्कीम सुरू केली, ॲग्रिकल्चर मार्केटिंग इन्फ्रास्ट्रक्चर ही नावाची आपण स्कीम सुरू केली. आणि याची आपण प्रगती पाहिली असता आपल्या लक्षात येईल जवळपास ह्या स्कीममध्ये जवळपास केंद्र सरकारने 5,500 करोड रुपयाची सबसिडी दिलेली आहे. आता आपण गोदामाचं संदर्भात पाहिला तर 2001 पासून जवळपास 38,000 गोदामाला आपण अनुदान दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर जे त्यांना आपण अनुदान दिलं आहे जवळपास ते 3,500 कोटी रुपयाचं अनुदान आपण वितरित केलेलं आहे. दुसरी स्कीम आहे अमिग स्कीम आहे. त्या अमिग स्कीममध्ये जवळपास आपण 18,000 हे जरा खाली दिसत नाही आहे 18,000 आपण प्रोजेक्टला आपण सबसिडी दिली आहे. त्याच्यामध्ये जवळपास 2100 कोटी रुपयाची आपण सबसिडी दिली आहे. 2,134 कोटी रुपयाची आपण सबसिडी दिलेली आहे. असे मिळून दोघाच्या स्कीममध्ये आतापर्यंत आपण जवळपास 5,500 कोटी रुपयाची सबसिडी आपण भारत देशामध्ये कृषी संबंधित जे कार्य करत आहेत, साठवणूक असेल किंवा विपणन संबंधित कार्य करत आहेत त्यांना आपण दिलेली आहे. आता याच्यामध्ये आपण गोदामासाठी जे साठवणूक केलेली आहे ते साठवणुकीचं आपण या ठिकाणी आपण पाहत आहोत ते कोणत्या राज्यामध्ये किती साठवणूक आपण या स्कीमांतर्गत केलेली आहे. सर्वप्रथम आहे मध्य प्रदेश. मध्य प्रदेशमध्ये जितके आपण अनुदान दिले त्याच्यापैकी 16% अनुदान हा मध्य प्रदेश राज्याने त्याचा लाभ घेतला आहे. दुसरा आहे पंजाब. पंजाबने 10% गोदाम बांधणी केली आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्र देशात दुसऱ्या नंबरचा राज्य आहे, प्रगतशील राज्य आहे, परंतु 10% शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घेतला आहे. असं आपण पाहत असताना सगळ्यात जास्त म्हणले नंबर ऑफ प्रोजेक्ट हे गुजरात राज्याने घेतले आहेत. त्याची स्टोरेज कॅपॅसिटी जरी 7% असेल तरी नंबर ऑफ प्रोजेक्ट गुजरात राज्यामध्ये सगळ्यात जास्त झाले आहेत. म्हणजे छोटे छोटे गोदाम गुजरात राज्याने बांधकाम केलेले आहे. आता हे नवीन जी आपली स्कीम आहे ह्या स्कीमचं उद्दिष्ट काय आहे? पहिलं उद्दिष्ट आहे की साठवणूकच्या जे सुविधा आहेत किंवा पायाभूत सुविधा आहेत ते निर्माण करणे. म्हणजे काय, गोदाम बांधणी असेल, कोल्ड स्टोरेज उभा करणे असेल, अशा पद्धतीचे इन्फ्रास्ट्रक्चर आपण निर्माण करायचे आहेत. दुसऱ्यामध्ये ह्या स्कीम आपण सबसिडी देत आहोत. कसं देत आहोत की या ज्या ॲग्रिकल्चर मार्केटमध्ये ह्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी नवीन संकल्पना किंवा नवीन टेक्नॉलॉजी ह्यामध्ये आपल्याला उपलब्ध करायची आहे. तिसरा आहे की विपणन संबंधी जितक्या काही आपण सुविधा आपण देत आहोत त्याला एक अल्टरनेटिव्ह मार्केट आपण निर्माण करायचं आहे. FPO असतील किंवा सेल्फ हेल्प ग्रुप असेल त्यांच्या थ्रू आपण अनुदान देत आहोत. आणि त्यानंतर कमीत कमी आपलं प्रक्रिया करून जास्तीत जास्त नफा कमवण्यासाठी आपल्या ह्या स्कीम थ्रू आपण सबसिडी किंवा अनुदान देत आहोत. आता या स्कीममध्ये काय काय आहे तर पहिलं आहे आपण पाहतो की कोल्ड स्टोरेज आहे. जवळपास आपण 1,000 मेट्रिक टनाचं आपण कोल्ड स्टोरेज निर्माण करू शकतो. त्यासाठी केंद्र सरकार आपल्या ह्या योजनामार्फत आपल्याला अनुदान देत आहे. दुसरं आहे गोदामाच्या सुविधा आहेत. ज्या काही गोदाम आपल्याला निर्माण करायचं आहे ते गोदामासाठी आपण या स्कीमचा लाभ घेऊ शकता.
दुसरा आहे प्राथमिक प्रक्रिया, म्हणजे काय प्रिलिमिनरी आपण ते प्रोसेस आहेत, समजा शॉर्टिंग असन, ग्रेडिंग असन, ह्या पद्धतीचे आपण त्याच्यामध्ये घेऊ शकता. त्यानंतर छोटी दाल मिलं असन, छोटी राईस मिलं असेल, म्हणजे भात गिरणी असतील किंवा तेल गिरणी असतील, याच्यामध्ये आपण त्याचा लाभ घेऊ शकता. FPOसाठी असतील, FPOसाठी आपण वेगवेगळ्या स्कीम अंतर्गत पायाभूत सुविधा निर्माण करू शकता. आठवडी बाजार असेल, आता आठवडी बाजार ही संकल्पना आपण पाहतो खूप जुनी आहे, पण त्याच्यामध्ये जे पायाभूत सुविधा पाहतो तर पायाभूत सुविधा खूप कमी आहेत. पण त्यासाठी आपण पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी या स्कीममधून आपण सबसिडी घेऊ शकता. दुसरा आहे की यामध्ये काय चल पायाभूत सुविधा, मोबाईल म्हणतो ना आपण त्याला, की त्यामध्ये रेफ्रिजरेटर व्हॅन असेल, कोल्ड व्हॅन असतील, ह्या आपण खरेदी करू शकता, जेणेकरून एखादी प्रोडक्ट आपण दूरवर आपण ट्रान्सपोर्ट करण्यासाठी त्याचा आपण उपयोग करू शकता, जेणेकरून आपली वाहतुकीमध्ये जे नासाडी होणार आहे ते टाळली जाईल. दुसरं आहे मार्केट यार्डमध्ये. मार्केट यार्डमध्ये खूप काही असं घटक आहेत, त्याच्यामध्ये आपण त्याला सबसिडी देत आहोत. म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जितक्या काही पायाभूत सुविधा असतील त्या शेतकऱ्याला डायरेक्ट किंवा इनडायरेक्टली बेनिफिट होतात, त्यासाठी आपण याच्यामध्ये सबसिडी देत आहोत. आता म्हणजे काय आहे की गोदामासाठी काय प्रकार आहे की एखादा शेतकरी असेल किंवा एखादा लाभार्थी असेल, तो कमीत कमी 50 मेट्रिक टनापासून ते 5000 मेट्रिक टनापर्यंत गोदाम बांधू शकतो. इतकी मोठी स्टोरेज कॅपॅसिटी क्रिएट करण्यासाठी सरकार प्रत्येक घटकाला कोण लाभार्थी आहे ते आपण नंतरच्या स्लाइडमध्ये पाहणार आहोत, परंतु प्रत्येक लाभार्थ्याला आपण सबसिडी देत आहोत. जवळपास 50 मेट्रिक टन ते 5000 मेट्रिक टनाचे गोदाम आपण क्रिएट करू शकता. त्याच्यानंतर काय आहे, जे राज्य सरकार असतील, राज्य सरकारला पण अनुदान याच्या स्कीममध्ये आहे. राज्य सरकार जे सायलो, म्हणजे एखाद्या ठिकाणी लूज फूड ग्रेन आपण साठवून करत आहोत, म्हणजे आपण म्हणतो ना अदानीचे सायलो वगैरे आहेत, अशा पद्धतीने आपण ते सायलो निर्माण करण्यासाठी पण त्याला सबसिडी आहे. दुसरा असेल ते कोल्ड स्टोरेज आहे. कोल्ड स्टोरेज म्हणजे 1000 मेट्रिक टनापर्यंत कोल्ड स्टोरेज तुम्ही निर्माण करू शकता, किंवा कोल्ड रूम असतील त्या पण तुम्ही निर्माण करू शकता. दुसरा आहे राज्य सरकारला जर गोदाम बांधायचे असेल तर 50 मेट्रिक टनापासून ते 10,000 मेट्रिक टनापर्यंत गोदाम निर्माण करू शकता. त्यानंतर राज्य सरकार जर सायलो निर्माण करायचे असतील, म्हणजे काय स्टोअर्ड इन लूज ऑपरेशन, म्हणजे मोठमोठे आपण त्या म्हणतो ना गोदामासारखेच असे व्हर्टिकली आपण स्ट्रक्चर निर्माण करतो, त्याला बीन्स म्हणतो आपण, कणग्या म्हणतो, ठीक आहे, मराठीमध्ये कणग्या बांधण्यासाठी. तर कणग्या ह्या स्टील लोखंडाच्या वगैरे असू शकतात. तर आपण एक हापूडला ज्यावेळेस आपण भारत देश स्वतंत्र झाला त्यावेळेस हापूडला अमेरिकन सरकारच्या मदतीने आपण एक सायलो बांधला होता, तो अजूनसुद्धा कार्य करत आहे. 1958 तो बांधला होता. म्हणजे इतके ते सायलोचे इतक्या मोठ्या प्रमाणात ते उपयोग करू शकतात, आणि याच्यामध्ये जवळपास 5 वर्षापर्यंत ते धान्य स्टोअर केले जाऊ शकते, त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारची खराब होण्याची संभावना राहत नाही. तर हे सायलो जर राज्य सरकारला बांधायचं असेल तर कमीत कमी 15,000 मेट्रिक टनापर्यंत या स्कीममध्ये सायलो बांधू शकता, आणि त्याची अनुदान त्याच्यामध्ये राज्य सरकारला पण या स्कीममध्ये अनुदान दिले जात आहे. आता दुसरं एक आहे मार्केट रिलेटेड ज्या सुविधा आपण निर्माण करतो त्या कोणकोणत्या आहेत, जसं की आपण एखादी चाळणी यंत्र लावू शकतो. त्यानंतर काय दुसरं आपण गोदामाचं पाहिलं, बरोबर, गोदामामध्ये स्टोरेज स्ट्रक्चर आपण पाहिलं, साठवणीसाठी सारे आपण पाहिलं. त्यानंतर दुसरा आपण काय घेऊ शकता, याच्यामध्ये आपण पाहिलं साफसफाई करण्यासाठी जे यंत्र असतील, जे यंत्राद्वारे आपण साफसफाई करू शकता त्या यंत्राला आपण याच्यामध्ये सबसिडी देतो. दुसरा आहे कटाई असेल, त्यानंतर आपण वेगवेगळ्या पद्धतीचे प्रक्रिया करत आहोत, वॅक्सिंग असेल, म्हणजे संत्र्यावरती वॅक्स लावून ते मार्केटमध्ये खूप दूरवरती आपण पोच करू शकतो. अशा पद्धतीचे जे नवीन इक्विपमेंट असतील, यंत्र असतील, त्याला आपण याच्यामध्ये सबसिडी देतो. दुसरं आहे की कॉटन जिनिंग मशीन आहेत, जे आपण जीन्स पाहतो, कपासच्या जीन्स पाहतो, त्याला पण आपण या योजनेअंतर्गत सबसिडी देतो. त्यानंतर शॉर्टेक्स असतील वेगवेगळे, दाल मिलसाठी जे शॉर्टेक्स वापरले त्याला पण आपण सबसिडी देतो. छोटी तेल गिरणी असेल, छोटी भात गिरणी असेल, छोटी दाल गिरणी असेल, त्याला पण आपण या स्कीमच्या अंतर्गत सबसिडी देतो. दुसरं असेल की जे रायपनिंग चेंबर असतात, वेगवेगळ्या पिकांसाठी आपण उदाहरणार्थ आंबा पिकवण्यासाठी एक चेंबर बनवला जातो, त्या चेंबरला पण आपण या स्कीमच्या अंतर्गत सबसिडी देत आहोत. दुसरं आहे की आपण याच्यामध्ये जे रेफ्रिजरेटर व्हॅन आहेत त्यांना पण देत आहोत. त्याच्यानंतर छोट्या मोठे जे दाल वगैरे आहेत त्याच्यासाठी फक्त 7.5 HP मोटार इथपर्यंत आपण सबसिडी देतो, कारण ते छोटी आपण छोटी दाल मिल देत आहोत, मोठीसाठी याच्यामध्ये प्रयोजन नाही आहे. त्याच्यानंतर आपण जे सीड प्रोसेसिंग युनिट आहेत, म्हणजे आपण ज्यावेळेस भात आपण किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे जे कडधान्य आपण बाजारात आणतो आणि तेच आपण काय करतो, बाकी सीड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज वगैरे त्या त्याचा उपयोग करतात,
तसं आपण काय करू शकतो, आपण स्वतः सीड प्रोसेसिंग सुरू करू शकता. त्यासाठी सीड प्रोसेसिंगसाठी पण याच्यामध्ये त्याचा अनुदानाचा लाभ आपण या योजनेमध्ये घेऊ शकता. आता शेतकरी उत्पादन कंपन्या असतील, शेतकरी उत्पादन कंपन्या ज्या पायाभूत सुविधा निर्माण करायच्या असतील किंवा मार्केट रिलेटेड ज्या इन्फ्रास्ट्रक्चर त्यांना निर्माण करायचं असेल, त्यासाठी या योजनेमध्ये ते स्कीमचा लाभ घेऊ शकता. परंतु एक अट आहे की जे पायाभूत सुविधा असतील, उदाहरणार्थ बिल्डिंग असेल किंवा कंपाऊंड असतील, यासाठी फक्त 25% जास्त खर्च नको आहे. म्हणजे जे लाभार्थ्यांना डायरेक्ट बेनिफिट झाला पाहिजे, हा ह्याच्यामध्ये उद्देश आहे. बाकी सर्व काही आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. दुसरं आहे की ग्रामीण बाजार. ग्रामीण बाजारातसुद्धा आपण ज्या काही इन्फ्रास्ट्रक्चर करीत आहोत, जसं की ओटा असतील, त्यानंतर कंपाऊंड असतील, गोदाम असतील, वेमेंट करण्याचे मशीन्स असतील, कोल्ड रूम असतील, इत्यादीसाठी आपण याच्या निर्माण करण्यासाठी याला सबसिडी देत आहोत. आता ग्रामीण गोदाम म्हणजे ग्रामीण बाजार हे कुणीही निर्माण करू शकता. ग्रामपंचायत असतील, वैयक्तिक शेतकरी असतील, NGO असतील, पंचायत राज इन्स्टिट्यूट असेल म्हणजे ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, एखादी ट्रस्ट असतील किंवा APM कृषी उत्पन्न बाजार समितीचे आणि जे ग्रामीण बाजार, आठवडी बाजार म्हणतो आपण त्याला, आठवडी बाजार जे निर्माण केले असतील त्यांना पण या स्कीममध्ये भाग घेऊन याचा अनुदानाचा लाभ घेता येतो. ह्याच्यामध्ये लाभार्थी कोण आहेत? 50 मेट्रिक टन ते 5,000 मेट्रिक टनापर्यंत लाभार्थी आपण पाहिलं तर जवळपास सगळेच याच्यामध्ये लाभ घेऊ शकतात. जसे की आपण बचत गट असेल, सहकारी संस्था असतील किंवा सहकारी विपणन संघटना असतील, शासन आहे, शासनाच्या स्वायत्त संस्था आहेत, कृषी विपणन मंडळ आहे किंवा राज्यांचे इतर बाजार समिती आहेत, ते सगळे काही याच्यामध्ये आपण लाभ घेऊ शकता. परंतु 5,000 ते 10,000 मेट्रिक टनासाठी फक्त राज्य सरकार याचा लाभ घेत आहे. दुसरं आहे की आठवडी बाजार असेल किंवा FPO असेल, याच्यासाठी आपण या जे पंचायत समिती आहे, FPO आहे, FPC म्हणजे फार्मर प्रोड्युसर कंपनी, तर याचा लाभ आपण ह्या स्कीममध्ये जवळपास सगळ्या घटकांना आपण लाभ देत आहोत. म्हणजे अनुदानाची पद्धत काय आहे? अनुदानाची पद्धत आपण पाहिली थोडे जरा मोठं करता जरा खाली जरा थोडं कट होत आहे. ठीक आहे. ह्याच्यामध्ये आपण पाहिलं तर जवळपास 25% आणि 33% इतकी सबसिडी आहे. म्हणजे आपण ज्यावेळेस इतर स्कीमचा आपण जर तुलना केली तर प्रत्येक स्कीमच्या वेगवेगळ्या अनुदानाची पद्धत आहे. या स्कीममध्ये कसं आहे की जवळपास तुम्ही एखादा प्रोजेक्ट निर्माण केला तर त्या प्रोजेक्टचा जितका काही खर्च येईल त्यात 33% सबसिडी आणि जवळपास अनुदानाची रक्कम आहे 33%मध्ये जे नोंदणीकृत FPO आहेत, म्हणजे कंपनी ॲक्ट किंवा सहकारी सोसायटी ॲक्टच्या अंतर्गत ज्या FPO निर्माण केलेल्या आहेत त्या FPOला कमीत कमी 50 मेंबर असायला पाहिजेत. त्या FPOला आपण 33% सबसिडी देत आहोत. किंवा पंचायत राजमध्ये जितक्या काही एजन्सी असेल, ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद, त्यांना 33% सबसिडी आहे. महिला शेतकरी आहे त्यांना 33% सबसिडी आहे. अनुसूचित जाती जमातीचे जे उद्योजक असतील किंवा वैयक्तिक खातेदार आहेत त्यांना पण आपण 33% सबसिडी देत आहोत. आणि इतर सगळ्या बाकीच्या जे लाभार्थी आहेत त्यांना आपण 25% सबसिडी देत आहोत. जवळपास ते 25% म्हणजे 25 लाख रुपयापर्यंत सबसिडी देत आहोत. म्हणजे 25% 25 लाख म्हणजे जवळपास ते 1 करोड रुपयाचा प्रोजेक्ट निर्माण करू शकतात. त्याला आपण 25% सबसिडी देत आहोत. हे झाले कोणत्याही पायाभूत सुविधासाठी. म्हणजे साठवणीच्या गोदाम बांधकाम करायचं असेल तर आपण हा अनुदानाचा दर आहे त्याला 33% सबसिडी आहे, 25% सबसिडी आहे. आणि इतर जर साठवणीच्या सुविधा व्यतिरिक्त असतील त्याला आपण या पद्धतीचं आपण अनुदान देत आहोत. दुसरं याच्यासाठी काय आहे की आपल्याला कर्ज या प्रोजेक्ट आपल्याला इतकी काही ऐपत नसेल तर आपण या योजनेचा लाभ घेण्यासाठी संस्थात्मक कर्ज आपण घेऊ शकता. याची लिमिट आहे शेतकऱ्याची किंवा वैयक्तिक लाभार्थ्याची कमीत कमी 20% तरी त्याच्यामध्ये त्याचा स्वतःचा पैसा असायला पाहिजे. आणि उरलेला जवळपास 80% हा पैसा हा आपण कोणत्याही बँकेतून लोन घेऊन आपण ते निर्माण करू शकता. आता कोणत्या बँकेचे तुम्ही लोन घेऊ शकता? जवळपास सगळ्याच बँकेतून तुम्ही लोन घेऊ शकता. याचा एक सोपा आणि साधा एक वाक्यात सांगायचं म्हणजे ती रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, भारतीय रिझर्व्ह बँक आहे, त्याच्या शेड्यूल 2 मध्ये जितक्या काही बँक असतील त्या सगळ्या बँकाकडून तुम्ही लोन घेऊ शकता. म्हणजे जवळपास सगळ्याच बँक असतात.
त्या सगळ्या बँकेकडून तुम्ही लोन घेऊ शकता. किंवा नाबार्ड काय आहे, नाबार्ड राज्य सरकार जर नाव वाटलं तर नाबार्डच्या योजना, नाबार्डच्या कडून आपल्या फंड घ्यायचा असेल, नाबार्डकडून तुम्ही घेऊ शकता. किंवा एखाद्याला राज्य सरकारच्या एजन्सीला वाटलं की स्वतःच्या फंडमधून आपण निर्माण करायचे, ते स्वतःचा फंडसुद्धा वापर करू शकता. म्हणजे असं आहे की लोन घेत असताना कोणत्याही जवळपास बँकेकडून आपण घेऊ शकता. याच्यामध्ये काय आहे की कमीत कमी 20% हे आपल्याला लाभार्थीला भरायचे आहेत, 80% लोन घ्यायचं आहे. बरोबर. हे फक्त आपल्या वैयक्तिक खातेदारासाठी झालं आहे. त्यानंतर जे लिमिट आहे ते 20% ते 25% जवळपास आपण जास्तीत जास्त आपण 50% आपण खर्च करू शकता, कमीत कमी 20%. आणि जे आपल्याला लोन घ्यायचं आहे ते कमीत कमी 50% आणि जास्तीत जास्त 80% तुम्ही लोन घेऊ शकता. ते 5 वर्षासाठी असायला पाहिजे. सबसिडी जर आहे तर ह्याच्यामध्ये आपण 3 प्रकारचे आपण एजन्सी निर्माण केले आहेत. जर सहकारी सोसायटी असेल ते एक नॅशनल लेवलला एक नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणून आहे, त्यांच्या थ्रू आपण फाईल मूव्ह करायची आहे. त्यानंतर दुसरं असेल तर जे राज्य सरकारला असेल ते त्यांनी राज्य सरकारला स्वतःहून केंद्र सरकारच्या कृषी विभागाला सबमिट करायची आहे फाईल. त्याच्यानंतर जर वैयक्तिक लाभार्थी असेल तो नाबार्ड, आपलं जे नाबार्ड DD आपण म्हणतो ना, राज्यात प्रत्येक जिल्ह्यात एक जिल्हा विकास अधिकारी असतो नाबार्ड, त्यांच्यामार्फत किंवा बँकेकडं तुम्ही प्रोजेक्ट सबमिट करायचा. बँकेने ते नाबार्ड RO मुंबई, RO पुणे रिजनल ऑफिस